आपल्यासोबत असलेल्या संतोष पंडित यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही। पुण्याच्या नागरी समस्या संतोष पंडित यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मांडताना आपण सगळे पाहतो। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी खाजगी वाहनांवरती पोलीस पाट्या लावून त्यातील गैरप्रकार समोर आणला होता आणि त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय की खाजगी वाहनांवरती अशा पोलीस नावाच्या पाट्या लावता येणार नाहीत। ही मोहीम त्यांनी कशी राबवली आणि मुळात त्यांना ही मोहीम का राबवावीशी वाटली, आपण संतोष पंडित यांच्याशीच बोलूया। संतोषजी नमस्कार, तुमचं स्वागत। एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आणि मी पत्रकार आहे, एकाच प्रकारचं साधारणपणे आपण पण यासाठी मला विचारायचं आहे की सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणारे बरेच जण आपण पाहतो, ते एंटरटेनमेंटकडे झुकणारे असतात बऱ्यापैकी। तुम्ही नागरी समस्या सोडवत आहात आणि या सोशल मीडियाची एक ताकद या माध्यमातून सिद्ध होते। सर्वात प्रथम लोक काय करतात की सोशल मीडियावर फक्त हॅपी दिवाळी हॅपी दसरासाठी सोशल मीडियाचा वापर करतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये अनेक समस्या आहेत, बरोबर आहे, की ज्याच्याकडं पोलीस प्रशासन असो किंवा सरकारी कर्मचारी असो याच्याकडे दुर्लक्ष करतात। तर माझं असं सगळ्यात जनतेला असं म्हणणं आहे की जे मुद्दे आणि ज्या अडचणी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आढळतात त्याचा एक तरी मुद्दा आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर करून त्याच्यावर मुद्दा मांडला पाहिजे। आणि कसं होतं की वारंवार एखाद्या मुद्द्याला, ज्या मुद्द्यामधला आपल्याकडे अभ्यास आहे त्या मुद्द्यावरच आपण आपलं मत मांडत राहिलो तर एक ना एक दिवशी सरकारवर अशी पाळी नक्की येते की त्याच्यात सरकारला निर्णय घ्यावा लागतो। या निर्णयामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला का असं वाटलं की या पाट्या ज्या आहेत त्या धोकादायक ठरतायत? नाही, मी पुण्याच्या लक्ष्मी रोडच्या जवळपासच राहतो। मी अनेकदा लक्ष्मी रोडला शॉपिंग करायला येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या मी बघत असतो आणि अनेक गाड्यांवर पोलिसांच्या पाट्या लावलेल्या असतात। पोलिसांची पाटी लावलेली गाडी असली की ट्रॅफिक पोलीस त्याला जामर लावत नाही आणि अनेकदा लोकांचा आणि ट्रॅफिक पोलिसांचा याच्यावरनं वाद होताना पाहिला आहे। लोक काय म्हणतात की पुढं पोलिसाची गाडी लागलेली, तुम्ही त्याला जामर नाही लावत आहेत पण तुम्ही आम्हाला जामर लावत आहेत। तर काय होतं की सामान्य जनतेच्या नजरेमध्ये पोलिसांचीच याच्यातनं प्रतिमा खराब होते, बरोबर आहे। कारण की लोक काय करतात, ट्रॅफिक पोलिसांना अक्षरशः अश्लील शिव्या द्यायलाही कमी करत नाहीत। म्हणजे पोलिसाची पाठ फिरली रे फिरली की हे पोलीस असेच आहेत, पोलीस चोरच आहेत। जर पोलीस प्रशासनाची समाजामध्ये या गोष्टींनी इमेज खराब होत असेल तर याचं तर खरं तर याच्यावर काम करायला हवं होतं, कारण म्हणून मी त्याच्यावर बोलत होतो। राज्य सरकारने याबद्दलचं जे एक पत्र प्रसारित केलंय त्यामध्ये म्हटलंय की पोलीस अशी पाटी खाजगी वाहनांवरती लावून अनेक गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे। त्याच्यातून वेगळ्याच काही अवैध सामानाची पण वाहतूक होताना अनेक ठिकाणी आढळलेलं आहे। मध्यंतरी मी टिळक रोडवर एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात फॉर्च्युनर होती, गाडीवर महाराष्ट्र असं लिहिलेलं होतं। गाडीमध्ये प्रचंड प्रमाणात कपड्यांचा माल भरलेला होता आणि मी ती गाडी ट्रॅफिक पोलिसांना पकडून दिली। पण प्रॉब्लेम असा झाला की फक्त काही नॉमिनल दंड पोलिसांनी लावला आणि सोडून दिला, कारण ती गाडी एक IAS IPS अधिकाऱ्याची होती। असे जर प्रकार सामान्य जनतेच्या समोर घडत असतील तर याच्यातनं प्रशासनाची खरं तर प्रतिमा खराब होते। पोलीस हे जे काही पाटी आहे, एकतर जो स्वतः पोलीस आहे, मग कर्मचारी असेल अधिकारी असेल, तो त्याच्या खाजगी वाहनांवरती लावू शकतो। मात्र अनेकदा त्या कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे नातेवाईक किंवा मित्र देखील, जे रक्ताचे नातेवाईक नाहीत असे देखील लोक पोलिसी पाटी लावताना दिसतात। नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे का, समाजामध्ये लोक अनुकरण करतात। जर एखाद्या गोष्टीची आपल्याला सूट मिळते हे कळलं तर लोक त्याचं अनुकरण करतात। जर समजा माझ्या गाडीवर पोलिसाची पाटी लावलेली असेल तर माझी गाडी नो पार्किंगमध्ये असेल तर माझ्या गाडीवर दंड पडणार नाही, तर लोक लावणार आणि ह्याचं जे अनुकरण होतं याच्यामुळं गुंडगिरी वाढू शकते किंवा काही चुकीची माल वाहतूक त्याच्यातनं होऊ शकते। किंवा आज आपण गुटखा, महाराष्ट्रामध्ये बंदी असून सुद्धा गुटखा शहरामध्ये कसा घुसतो, तर या अशा पाट्या लावलेल्या गाड्यांमधूनच गुटखा समाजामध्ये येतो का असाही प्रश्न पडतो। आज तुम्ही कोरेगाव पार्कमध्ये पण मध्यंतरी तुम्ही जे काही ड्रग्ज माफिया वगैरे शोधले, हे ड्रग्ज महाराष्ट्रात येतात कुठून, बरोबर आहे। मग अशा पाट्या लावलेल्या गाड्यांमधनं हा सगळा माल महाराष्ट्रामध्ये येतो का आणि याच्यामुळं तरुणाई बिघडते का, याचा पण आपल्याला अभ्यास आणि शोध मोहीम घ्यावी लागेल। आता कसं होतं, आम्ही सामान्य नागरिक पडतो, आम्हाला एक लिमिटेशनच्या पुढे जाऊन त्या गाड्या चेक करता येत नाही, पण याच्यावर तर प्रशासनाने खरं तर काम केलं पाहिजे। पण सामान्य माणसाचा आवाज काय परिणाम करतो हे आपण पाहिलं। अगदी विधिमंडळामध्ये देखील जयंत पाटलांनी तुमचा उल्लेख केला, करताना तुमच्या कामाची पावतीच होती। येस, नाही, जयंत पाटलांनी माझं नाव घेतलं खरं,
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की समाजामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. याच्यावर वारंवार मी जेव्हा आवाज उठवत होतो आणि माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही आहे, बरोबर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही माणूस म्हणजे त्याची नंबर प्लेट फॅन्सी असेल तरी मी त्याच्यावर आवाज उठवत आलेलो आहे. त्यामुळं त्यांनी कौतुक करणंच आहे. आणखी त्याच्यावर 2 दिवस आधीच त्याच्यावर जयंत पाटलांनी स्वतःनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द वापरला होता, जिसको कुत्ता नहीं पूछता वो सोशल मीडिया पर भोगता रहता है. तर ही वस्तुस्थिती म्हणजे पाटील साहेब पहिले बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या शब्दाला दुजोरा देत तो विषय पुढे नेला होता. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोशल मीडियावर लोक नुसती भुकत नाही, तर सोशल मीडियावर आमच्यासारखी लोक जनतेमध्ये असलेला आक्रोश किंवा जनतेमध्ये असलेल्या समस्या आम्ही तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतोय. म्हणजे अगदी पुण्यातले रस्ते, खड्डे, लोकांच्या पुनर्विकासाचे मुद्दे असतील, सोसायट्यांच्या, किंवा खूप सगळे असे मुद्दे आहेत की जे या सगळ्या माध्यमातून पुढं आलेले आहेत. आता हे आणताना तुम्हाला अनुभव काय काय येतात त्याबद्दल सांगा. अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात आणि अनेक वेळा लोक मला शिवीगाळही करतात. पण ज्या शिव्या ते देतात त्या शिव्या मी स्वतःच पहिले स्वतःला देऊन घेतो. आणि अनेक व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला बघितलं असेल की मी स्वतःलाच कानफाडातही मारून घेतो. म्हणजे तुम्ही मला शिव्या देणार आहे तर मी स्वतःलाच शिव्या देऊन घेतो. हो मी नालायक आहे, हो मी हरामखोर आहे, हो मी वाडकाव आहे, काय तुम्हाला मला शिव्या द्यायच्या त्या द्या. या व्यतिरिक्त तुम्ही मला मारणार आहे का, तर मी स्वतःलाच मारून घेतो. ह्याच्या पुढं काय, तर बेसिक काय आहे, ज्या समस्या आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्या